नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गाय अर्थात गोमाता आपल्या घरातील वास्तुदोषांचं निवारण कशा पद्धतीने करते, त्याचबरोबर गायीला अनुसरून असणारे पण वास्तुशास्त्राशी संबंधित असणारे कोणते उपाय आपल्याला करता येतील याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणार आहे। तेव्हा तुम्हा सर्वांना एक विनंती की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गोमाता की जय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मला ही माहिती तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचवता यावी यासाठी मी काही पॉइंट्स काढलेले आहेत। त्या पॉइंट्सचा आधार घेऊन मी तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगते, तर लक्षपूर्वक ऐका। मंडळी, कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गाय म्हणजेच जिला आपण गोमाता म्हणतो ती आपल्या वास्तूतील सर्व बाधा किंवा ज्याला आपण वास्तुदोष म्हणतो वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये, तर ती नष्ट करते। गाय आपल्या घरातील सर्व विघ्नांचे म्हणजे संकटांचे हरण करते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गाय असेल म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये गाय असू शकते जर आपण शेतकरी असू तर, किंवा आपण शहरी भागात राहत असू, आपण नोकरदार व्यावसायिक असू, किंवा आपलं कुटुंब आपली फॅमिली जरी म्हणजे नोकरी करणारी असेल किंवा काही व्यवसाय करणारी असेल, तरी पण आपल्या देवघरामध्ये जरी गायीची मूर्ती असेल तर आपल्या घरामध्ये जी काही लेकरं बाळं असतात, मुलं बाळं असतात, तर ती भयरहित राहतात, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही। याबाबत विष्णू पुराणातला एक संदर्भ असा सांगितलेला आहे, म्हणजे एक छोटीशी कथा आहे। या कथेप्रमाणे सांगायचं झालं तर ज्या वेळेस बाळकृष्णांनी पुतना ही जी काही राक्षसीन होती तिचं स्तनपान केलं होतं तेव्हा ते घाबरले होते। तर नंद दाम्पत्याने काय केलं, गायीच्या शेपटीने त्यांची नजर काढली म्हणजे दृष्ट काढली, त्यामुळे ते शांत झाले। त्यामुळेच असं मानलं जातं की गाय हे पावित्र्य आणि मांगल्याचं प्रतीक आहे। अत्री संहिता जी काही आहे तर त्यातला संदर्भ सांगायचा झाला तर दत्तगुरूंचे पिता महान तपस्वी अत्री ऋषींनी अत्री संहिता नावाचा एक महान ग्रंथ लिहिला। या ग्रंथात वास्तुदोषावर विस्तृत विवेचन करण्यात आलेलं आहे। अत्री ऋषी या अत्री संहितेमध्ये असं लिहितात, ज्या घरामध्ये गायीची सेवा होते त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये पुत्र पुत्री धन वैभव विद्या आदी सुखांची प्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये असलेले सर्व दोष हरण होतात। त्याचबरोबर गायीला बाधानाशक देखील मानलं गेलेलं आहे। ते कसं तेही मी तुम्हाला समजावून सांगते। गाय आपल्या घरातील सर्व बाधा दूर करते। गायीमुळे वास्तुदोष नष्ट होतो। मोठी वास्तू निर्मिती करताना पुरातन काळापासून त्या ठिकाणी गाय बांधतात, कारण त्या भूखंडावरील भूपृष्ठावरील दोष गायीमुळे जातात। मोठी वास्तू उभारताना त्या ठिकाणी गाय आणि गायीचे वासरू बांधण्याची देखील पद्धत आहे, त्यामुळे काय होतं, तिथला वास्तुदोष असेल तर तो नष्ट होतो। समरांग सूत्रधार या वास्तुशास्त्रातील पवित्र अशा ग्रंथामध्ये गायीचं महत्त्व विशद केलेलं आहे। या ग्रंथाचा कर्ता विद्वान सांगतो, गायीला व तिच्या बाळाला, गायीला आणि तिच्या बाळाला म्हणजेच वासराला कोणतंही मोठं भवन निर्माण करण्यापूर्वी तिथं बांधावं। ज्या ठिकाणी म्हणजे जो भूखंड आहे जिथे आपल्याला आपली वास्तू बांधायची आहे, आपलं घर असेल काही किंवा आपल्याला जी काही वास्तू निर्मिती करायची आहे, मग ते आपले घरच असू शकतं असं काही नाही, काही दुकान असेल काही पण असेल, व्यवसायाचं ठिकाण असेल, ते ज्या वेळेस आपण बांधणार असू तेव्हा त्या जागेवर आपण गायीला आणि तिच्या वासराला बांधावं। तर ते कशासाठी, गाय म्हणजे काय, त्या वासराची आई आहे आणि आपण त्या दोघांना तिथे शेजारी शेजारी बांधलं तर गाय आपल्या बाळाला म्हणजे आपल्या वासराला चाटते आणि तिची जी काही लाळ त्या भूपृष्ठावर म्हणजे त्या जमिनीवर पडते, त्यामुळे काय होतं, तिथली वास्तुबाधा असेल, वास्तुदोष असेल, कोणत्याही प्रकारचे दोष जर त्या जागेला असतील तर ते नष्ट होतात। तर अवश्य हा उपाय केला पाहिजे। ती भूमी यामुळे काय होतं, गायीच्या पडलेल्या लाळेमुळे किंवा गाय त्या जागेवर बांधल्यामुळे तिचे जे काही चरणस्पर्श त्या जागेला होतात त्यामुळे तिथल्या सर्व बाधांची एक प्रकारे नष्टता होते, सगळे काही दोष तिथून निघून जातात आणि ती जागा अतिशय पवित्र बनते। तर अवश्य हा उपाय करायला पाहिजे। वास्तुप्रदीप किंवा राजित पृच्छ मधील संदर्भ आहे
तर प्राचीन वास्तू ग्रंथांमध्ये गाय ही वास्तुदोष तसेच सर्व बाधा नष्ट करते या समजुतीला संपूर्णतः मान्यता देण्यात आलेली आहे. महान ग्रंथ महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये गायीची महती एका श्लोकामध्ये दिलेली आहे आणि ही महती पुढील प्रमाणे आहे, जी मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवते, त्यानंतर त्या श्लोकाचा अर्थ सांगते. निविष्ठ गोकुलम श्वासम मुंचती निर्भयम विराजयती तम देशम पापम चास्या पकर्षती. या महाभारतातील श्लोकाचा अर्थ असा आहे, गाय जेथे बसून निर्भयपणे श्वासोच्छ्वास करते त्या भूमीवरील सर्व पापे ती खेचून घेते. वास्तुदोष निवारक गोमातेची महती आता आपण जाणून घेऊया. मंडळी, मी जरा नवीन पद्धतीने व्हिडिओ सुरू केलेले आहेत, हे तुम्हाला ते कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. कारण जसजसं आता नवनवीन वर्ष सुरू होतं तसतसे आपल्याला आपल्या चॅनलमध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी हा एक छोटासा बदल मी करू पाहते, किंवा जे काही मी सुरू केलेलं आहे ते तुम्हाला ऐकायला कसं वाटतं, किंवा मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर येऊन व्हिडिओ करते ते आवडतायत का, की कॅमेऱ्याच्या पाठीमागे, म्हणजे मी कधी तुम्हाला समोर दिसत नव्हते त्यामुळे काहीतरी तुम्हाला नवीन वाटत असेल आणि मी तुम्हाला फक्त एका ऑडिओच्या स्वरूपात पॉडकास्टच्या स्वरूपात माहिती देत होते, ते तुम्हाला आवडत होतं की आत्ताचं ठीक आहे, आत्ताचं कसं वाटतंय. तर तुमच्या ज्याही प्रकारच्या प्रतिक्रिया असतील, जे काही तुमचं मत असेल स्वतःचं, तर नक्की तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मांडू शकता. तर विषय असा चालू होता, वास्तुदोष निवारक गोमातेची महती आपण जाणून घेत होतो. तर बघा, वास्तुदोषांचे निराकरण करणाऱ्या गायीची महती आपल्याला पुढील प्रमाणे कथन करता येईल. आपल्या घरातील भय भीती गाय म्हणजेच गोमाता नष्ट करते. गायीच्या नुसत्या पायांची धूळ जरी आपल्या घराला लागली तरी आपल्या घरातील बाधा नष्ट होते. ज्या घरामध्ये किंवा ज्या वास्तूमध्ये गायीला स्थान आहे त्या घरातील किंवा त्या वास्तूमधील समस्त दोष हे नष्ट होतात. गायीचे दूध सुद्धा वास्तुबाधा नाशक आहे. ते कशा पद्धतीने ते आता आपण जाणून घेऊया. आपण अनेक वास्तुदोष निवारक उपायांमध्ये गाय दुधाचा उल्लेख बघितलेला आहे. गायीचे दूध हे वास्तुदोष निवारक असून बाधित वास्तूसाठी गायीच्या दुधाचे दान सांगितलेले आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, म्हणजे जे काही आपले पूर्वाश्रमीचे लोक होते किंवा महान असे संत होते, महात्मे होते, किंवा त्यानुसार ऋषीमुनी होते, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, घराच्या बाहेर वास्तूच्या ठिकाणी गायीचा गोठा बांधायला त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रत्येकाला तर हे काही शक्य होणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की अद्याप तुम्ही जर तुमच्या घरामध्ये गायीची मूर्ती ठेवलेली नसेल तर अवश्य ठेवा. ती कशा पद्धतीने आपण ठेवली पाहिजे, कोणत्या दिवशी घेतली पाहिजे, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. प्राचीन वास्तुशास्त्र विषयक अनेक ग्रंथांमध्ये वास्तुदोष निवारण्यासाठी गायीचा गोठा प्रशस्त मानलेला आहे. गावाकडील बहुतांशी घरांच्या बाहेर आपल्याला गायीचा गोठा दिसतो. अगदी लहानात लहान सुद्धा गोठा असतो. या गोठ्यात एकतरी गाय आपल्याला दिसते. त्यामागे या गायीशी संबंधित वास्तुशास्त्राची पाठराखण दिसून येते. तर मी तुम्हाला आता उपाय सांगते, आपल्याला काय काय उपाय करता येतील, कोणकोणत्या दिवशी करता येतील, त्याचा काही उल्लेख असेल तर तेही तुम्हाला नक्कीच त्यानुसार ऐकायला मिळेल. आपल्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष किंवा ज्याला वास्तुबाधा आपण म्हणतो त्या नष्ट करण्यासाठी गायीशी संबंधित पुढील प्रमाणे उपाय आहेत. तर आपल्या घरावरून आठवड्यातून एकदा एक पोळी आणि गूळ ओवाळून पांढऱ्या गायीला खाऊ घालावे. पांढरी गाय मिळाली नाही तर ज्याही रंगाची गाय तुम्हाला मिळेल तिला ते द्यावे. आपल्याला आपल्या घरी पितृदोषामुळे जर वास्तुबाधा, पीडा, वास्तुदोष यांचा त्रास असेल तर दर 15 दिवसांनी घरावरून थोडा गूळ ओवाळून, हा जो गूळ असेल म्हणजे जो गूळ आपण घरावरून ओवाळलेला आहे तो गूळ आपल्याला गायीला चाऱ्यासोबत खायला द्यायचा आहे. त्यामुळे वास्तुदोषांचं शमन होईल. गायीचे नेत्र म्हणजेच डोळे देखील वास्तुदोष निवारक आहेत. ते कसे तेही मी तुम्हाला सांगते. गायीच्या एका डोळ्यामध्ये सूर्य तर दुसऱ्या डोळ्यामध्ये चंद्र असतो असं म्हणतात. सूर्य आणि चंद्र हे प्रकाशाचे कारक आहेत. आपल्या घरातील बाधा, वास्तुदोष घालवण्यासाठी
गायीच्या 2 नेत्रांचे दर्शन घेऊन तिची पूजा अवश्य करावी। शुक्रवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी जरी तुम्ही गायीची पूजा केली तर आणि तिच्या दोन्ही नेत्रांचं दर्शन घेतलं तर तुमच्यासाठी नक्कीच ते अतिउत्तम राहील। आणि बघा, ज्यांना घरामध्ये मूर्ती पूजा करणं शक्य होत नाही किंवा जे शेतकरी नाहीत, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे गायी नाहीत, गाय नाही, तर ते गोशाळेमध्ये सुद्धा जाऊ शकतात। हे उपाय म्हणजे या सेवा अगदी साध्या आहेत। उपाय म्हणजे एक प्रकारच्या सेवा आहेत आणि त्यामध्ये आपण काय सांगत आहोत तर गायीचं दर्शन घ्या, गायीला चारा खाऊ घाला, गुळ खाऊ घाला, पोळी खाऊ घाला। तर त्या लोकांच्या परवानगीने नक्कीच आपण गोशाळेमध्ये जाऊन या गोष्टी करू शकतो। यामागे काही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचे विचित्र असे तोडगे नाहीयेत। तर अवश्य तुम्ही करू शकतात, फक्त करताना मनापासून करा हीच विनंती। काळोख्या वास्तूसाठी आपण काय करू शकतो? आपलं घर जर खूप अंधारं असेल, काळोखं असेल, त्यामध्ये खिडक्या, तावदानं नसतील, पुरेसा प्रकाश येत नसेल, उजेड येत नसेल, तर आपल्या घरामध्ये चंद्र, सूर्य आणि गाय मुखाच्या 3 तस्विरी आपल्याला एकत्रित करून लावायच्या आहे। गायीच्या तुपाचं दान, बघा, गायीच्या तुपाचं दान हे खूप महत्त्वाचं ठरतं। कसं तर गायीचं तूप हे वास्तुशास्त्राचं एक मोठं म्हणजे एक शक्तिशाली आहे किंवा सामर्थ्यवान आहे असं आपण त्याला म्हणू शकतो। वास्तुबाधेचं ते निराकरण करतं, म्हणूनच एवढं महत्त्वाचं आहे। आपल्या घरातील बाधा काढण्यासाठी गायीचं तूप घरावरून ओवाळून दान केल्यास बाधा आणि आपलं जे काही अनारोग्य असतं, आरोग्यविषयी ज्या काही समस्या असतात तर त्या नष्ट होतात। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवढं तूप तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही करू शकता। एकादशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी केल्यास अतिउत्तम। दक्षिण द्वार म्हणजे दक्षिणमुखी दरवाजा किंवा द्वारदोष किंवा ज्याला वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये द्वारवेध म्हणतात, तसं काही प्रकार तुमच्या घराला असेल, तुम्हाला सांगितलेला असेल, कुठून कळाला असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही गायीचं पूजन करू शकता। तर द्वारवेध दोष म्हणजे काय हे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे। तुम्ही रेग्युलर आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला त्यातून समजलं असेल। दक्षिणमुखी दरवाजा याबद्दलचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण केलेला आहे। पण आता बघा, दक्षिणमुखी प्रवेशाचे आपले प्रवेशद्वार असेल तर पूजेचं संपूर्ण ताट घरावरून ओवाळून 15 गुरुवार गायीची पूजा करावी। त्यामुळे आपल्या घरातील पीडा, दोष, बाधा या नष्ट होतील। यानंतरचा पुढचा विषय आहे म्हणजे पुढचा उपाय आहे वाईट स्वप्नांवर गायीचा तोडगा आपण कशा पद्धतीने करू शकतो। बघा, आपल्या वास्तूमध्ये काही वाईट बाधा असल्यास आपल्याला वाईट स्वप्ने अनेकदा पडतात, आपण झोपेत घामाघूम होतो, आपल्याला झोप लागत नाही किंवा झोपेमध्ये अथवा रात्री आपण खूप घाबरतो। तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर अशा प्रकारची कोणतीही लक्षणं आपल्यासोबत जेव्हा घडतात तर आपण सरळ मार्गाने गोमातेचे स्मरण करून तिला आपले रक्षण करण्याची प्रार्थना मनपूर्वक करावी। झोपेशी संबंधित सगळ्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि आपल्याला शांत झोप लागेल। शांत झोप लागणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। चना डाळीचा उपाय, बघा, चना डाळ भिजवून त्यामध्ये गूळ घोळवून 5 गुरुवार आपल्या घरावरून ओवाळून गायीला खाऊ घातल्यास आपले सर्व वास्तुदोष हे नष्ट होतील। गोमातेचं जे काही कुबड असतं तर ते सुद्धा वास्तुदोषावर निवारक आहे। कसं तेही मी तुम्हाला सांगते। आपल्याला कदाचित माहिती नसेल की गायीच्या पाठीवर असणारे कुक्कड किंवा कुबड हे वास्तुदोषावर निवारक आहे। या कुबडावर गुरुग्रहाचे स्थान आहे। हे कुबड शिवलिंग रूपी असून वास्तुबाधेसाठी या कुबडाचे आपण पूजन करू शकतो। जे वरती असं हलताना दिसतं ना गायीचं कुबड, तर त्याचीही आपण पूजा करू शकतो किंवा त्याला स्पर्श करून आपण त्याला नमस्कार करू शकतो। तर हे शिवलिंग रूपी आहे असं म्हणतात। गायीला आपण जो काही घास खाऊ घालतो, चारा खाऊ घालतो, तर तो सुद्धा वास्तुपीडा निवारक आहे। बघा, म्हणजे गायीच्या संबंधित जे काही उपाय आपण करतो, गायीला आपण जे काही खाऊ पिऊ घालतो ते सुद्धा किती महत्त्वाचं आहे। गायीचा चारा हा देखील वास्तुपीडा, वास्तुदोष, घरातील बाधा यांचा नाश करतो। अरिष्टगृह म्हणजे ज्या घरावर काही संकट आहे, हे संकट दूर करण्यासाठी 7 शनिवार घरावरून गवताचा चारा ओवाळून तो चारा गोमातेला खायला द्यावा असे सांगितलेले आहे आणि हा तोडगा आपल्याला अगदी सहज करता येईल असा आहे। गाय कळपातील कृष्णमूर्ती, आपल्या घरातील वास्तुबाधा निवारण करण्यासाठी आपण गायीच्या घोळक्यामध्ये जी काही कृष्णमूर्ती असते अशा पद्धतीचा एक फोटो घ्यावा
किंवा तयार करून घ्यावा तो आणि मग तशी जी तस्वीर असते, तसा जो फोटो असतो, तर ती फ्रेम आपण आपल्या बेडरूममध्ये लावावी, जेणेकरून सगळ्या प्रकारच्या वास्तुबाधा या नष्ट होतील. गायीपासून तयार होणारं जे काही पंचगव्य असतं तर ते सुद्धा खूप उपयोगाचं आहे. तशी थोडीफार माहिती तुम्हा सर्वांना असेलच. तर पंचगव्य म्हणजे काय? दूध, दही, तूप, मध, शेण या मिश्रणाला पंचगव्य असे म्हणतात. पंचगव्यामध्ये गायीशी संबंधित दूध, दही, तूप, शेण या गोष्टी असतात. हे पंचगव्य सुद्धा वास्तुदोष निवारक आहे. 15 दिवसातून एकदा घरावरून आपण पंचगव्य ओवाळून झाडामध्ये टाकून दिल्यास वास्तुदोषांचा नाश होतो. गायीचं शेण सर्वश्रेष्ठ वास्तुदोष नाशक आहे. पंचगव्यामध्ये शेण वापरतात हे आत्ताच आपण ऐकलं, पण गायीचं शेण हे अतिशय सर्वश्रेष्ठ वास्तुदोष नाशक आहे. पूर्वीच्या काळी गावांमध्ये शेणाने जमीन सारवत असत, तर गायीच्या शेणाच्या गोवऱ्या या होम हवनासाठी वापरण्याची प्रथा आहे. शेणाने वास्तूतील जमीन शुद्ध होते, तर शेण गोवऱ्यांमधून निघणाऱ्या धुरांनी घरातील वातावरण शुद्ध होते. गायीच्या शेणाच्या गोवऱ्या या पूर्वीच्या काळी चुलीतील लाकडांमध्ये सुद्धा टाकत असत, त्यामुळे अन्नशुद्धीचा आनंद मिळत असे. आता आधुनिक काळामध्ये शहरी भागात शेणाने जमीन सारवत नाही की चुलीमध्ये शेण्या म्हणजे गोवऱ्या टाकत नाहीत. फक्त हवनासाठी शेण्या आपण वापरतो. पण बघा, मृत्यूच्या वेळेस म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, त्याचा जेव्हा अंतिम संस्कार करायचा असतो, त्यावेळेस सुद्धा प्रेताच्या डोक्याखाली गायीच्या शेणाच्या गोवऱ्या ठेवून त्या प्रेताची म्हणजे मृतदेहाची एक प्रकारे शुद्धी करण्याची पद्धत आहे. तर गायीच्या शेणांचा तोडगा आपल्यासाठी खूप उपयोगाचा ठरतो. प्रवेशद्वारावरून आपण गायीची शेणी 3दा फिरवावी आणि ती संपूर्ण तोडून घराबाहेर जाळावी. त्या योगे आपल्या घरातील सगळ्यात मोठा वास्तुदोष नष्ट होईल. बघा किती सोपा उपाय आहे. आपल्याला काय करायचं आहे? गोवरी घ्यायची आहे एक आणि ती आपल्या घराच्या मुख्य दारावरून आपल्याला 3दा फिरवायची आहे, किंवा अशा पद्धतीने आपण जी काही नजर काढतो ना, तर तशा पद्धतीने सुद्धा आपण प्रवेशद्वारावरून नजर काढू शकतो. नंतर त्या गोवरीचे आपल्याला तुकडे करून टाकायचे आहे आणि ती बाहेर फेकून द्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण केलं तर वास्तुदोष असतील तर ते नष्ट होतील. गायीची सेवा आपण कशा पद्धतीने करू शकतो अगदी थोडक्यात सांगते. बघा, सध्याच्या युगामध्ये गायीचा गोठा घराबाहेर बांधणे शहरी भागामध्ये अशक्यप्राय आहे, कारण मोकळ्या जागेचा खूप अभाव आहे. गोशाळेमध्ये जाऊन गायीची सेवा आपण करू शकतो. गायीला नित्य चारा खायला देऊ शकतो. अनेक मंदिरांच्या बाहेर आपण अनेकदा गायींना बांधलेले बघतो. तेव्हा आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा आपण गायीला अन्नाचा घास दिला पाहिजे. ज्यांना दररोज शक्य होतं तर ते खरंच नशीबवान आहेत. गायीचे मल, मूत्र, दूध हे सारेच पूज्य आणि वास्तुदोष नाशक आहे. तर अशा पद्धतीने गायीच्या संदर्भात जी काही माहिती होती, त्याचबरोबर जे काही उपाय होते त्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला जसं जमेल त्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.